हे गलार्डिया नावाचं फ्लावर आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला हे सनफ्लावरचं प्लांटेशन केलेलं दिसतंय. आणि आम्ही बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन आणि इकोलॉजिकल लँडस्केपिंगसाठी काम करतो. हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच आपली राणीची बाग. या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं फ्लॉवर फेस्टिवल होणार आहे आणि ते आपण आज बघणार आहोत. विविध प्रकारचे फुलं आणि त्यांच्या प्रजाती आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा, खूपच माहितीपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे. आणि आता आपण चालू करूया आपल्या व्हिडिओला. मित्रांनो, फायनली आपण गेट जवळ आलेलो आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण आयोजित 29वा मुंबई पुष्पोत्सव आहे. 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2026, वेळ सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत. तर आता आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला फुलांच्या कुठल्या कुठल्या प्रजाती बघायला भेटत आहेत. इकडनं जे आहे मित्रांनो, आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. माझी वसुंधरा मुंबई पुष्पोत्सव 2026. खूप मस्त हे डेकोरेशन केलेलं आहे. एक मिनिट आंटी, एक मिनिट. खूपच मस्त अशी ही पुष्परचना केलेली आहे, विणा बनवलेली आहे आणि त्याच्याच बाजूला ही ढोलकी आणि पुढे हा तबला. स्टोन पासून बनवलेलं हे लता दीदींचं चित्र आहे. खूप सुंदर अशी ही फ्लॉवर पासून गिटार बनवलेली आहे. मित्रांनो, हे जे आहे हे एक बटरफ्लाय गार्डन आहे आणि आपण आता त्याच्याविषयी थोडी माहिती घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव जयेश लांबोर. मी फाउंडर अँड डायरेक्टर आहे ब्रीदिंग रूट्स प्रायव्हेट लिमिटेडचा. आमचं स्पेशलायझेशन आहे बटरफ्लाय गार्डनिंग. आम्ही बटरफ्लाय गार्डन बनवतो आणि आम्ही बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन आणि इकोलॉजिकल लँडस्केपिंगसाठी काम करतो. सो हा आपला आजच्या फ्लावर शोमधला बटरफ्लाय गार्डनचा कन्सेप्ट आहे आणि ह्यामध्ये आपण पूर्ण बटरफ्लायच्या लाईफस्टाईलमध्ये ज्या काही गोष्टी लागतात इम्पॉर्टन्स, त्या सगळ्या आपण ह्याच्यात कवर केल्यात. आणि तुम्ही इथे बघत असाल की इन्सेक्ट हॉटेल आहे. तर इन्सेक्ट हॉटेल म्हणजे जे हेल्पफुल करणारे आपले पॉलिनेटर्स आहेत, अदर पॉलिनेटर्स, त्यांच्यासाठी आपण म्हणजे एक कन्सेप्ट बनवला आहे की जिथे ते राहू शकतात, त्यांचं पॉप्युलेशन इन्क्रीज करू शकतात आणि एक हेल्दी फार्म आपण ग्रो करतो. त्या पद्धतीने ह्या गोष्टी इथे आहेत. तो तुम्ही पूर्ण लाईफस्पॅनमध्ये जे काही गोष्टी लागतात, नेक्टर प्लांट, होस्ट प्लांट, त्यानंतर मड पडलिंग पॅच आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे कवर केल्यात. हे जे फ्रूट्स दिसत आहेत तुम्हाला, ह्याला बोलतात फ्रूट बास्केट. सो काही बटरफ्लाईज हे ना फीड करतात रॉटन फ्रूट्सवरती, तर त्या आपण इथे दाखवल्यात.
आणि तुम्ही इथे लाईव्ह स्टेजेस वगैरे बघू शकता. आपण काही गोष्टी तिथे ठेवल्यात अवेअरनेससाठी की लोकांना कळावं की काय असतं, कशा पद्धतीने बटरफ्लाय गार्डन्स इम्पॉर्टन्स आहेत किंवा पॉलिनेटर पार्क्स इम्पॉर्टंट आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही अवेअरनेस आणि आम्ही क्रिएशन करतो. दादांनी खूप चांगली आपल्याला माहिती दिलेली आहे. धन्यवाद दादा. थँक्यू. आता तुम्ही बघताय ती एक हिरानंदानी गार्डनची थीम आहे आणि ह्याला सेकंड प्राईज भेटलेलं आहे फ्लॉवर शोमध्ये. ही जी आहे ही रेन गार्डनची कन्सेप्ट आहे. मित्रांनो, इकडे सेंट्रल रेल्वेचं एक स्टेशन बनवलेलं आहे. आणि हे जे आहे हे गांडूळ खत आहे. मित्रांनो, हे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट आहेत आणि त्यांची नावंसुद्धा बॉटनिकल नेम्समध्ये दिलेली आहेत. आता तुम्ही बघताय ती आहे कुंड्या आणि टोपल्यांमध्ये वाढलेली हंगामी फुलझाडे. खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे आपल्याला इकडे बघायला भेटत आहेत. ही फुलझाडे तुम्ही आपल्या कच्चीमध्ये किंवा जर मोकळी जागा असेल तिकडे आरामात लावू शकता. आपण त्या साईडला विविध प्रकारची फुलझाडे बघितली आणि आता आपण बघतोय ती फळझाडे. तुम्ही बघताय समोर आपल्या कोकणातल्या भाषेत दोडकी ज्याला आपण म्हणतो ते दोडकी आहेत. त्याच्यानंतर खाली हा फ्लावर आहे, त्याच्याच बाजूला ही कोबीसुद्धा आहे. बघताय ती आता घोसाळी आहे खूप मोठी अशी, त्याच्या बाजूला काकडी. हा आहे भोपळा आणि हा आहे दुधी भोपळा. खूप मोठी मोठी झाडं आहेत. हा भोपळा बघा खूपच मोठा आहे. मित्रांनो, ही झाडं आपण घरीसुद्धा लावू शकतो कुंड्यांमध्ये. तीच कन्सेप्ट इथे दिलेली आहे. आणि ही वांगी आहेत. ही बघा वांग्यांच्या वेगवेगळ्या जाती.
भेंडीची भाजी बघा आणि त्याच्याच बाजूला ही गवार सुद्धा लावलेली आहे. हे काय गवारी झाले टोमॅटो. तुम्ही स्क्रीनवर बघताय ती आहे मुळ्याची भाजी आणि त्याच्याच बाजूला कोबी, त्याच्यानंतर पालक, लाल माठ आणि त्याच्याच बाजूला एक कोथिंबीर सूपची भाजीसुद्धा लावलेली आहे. मित्रांनो ही वेगवेगळ्या प्रकारची औषधी झाडे. हे आहे अननस, त्याच्यानंतर कटूक, सागरगंधा आपण ज्याला बोलतो, त्याच्यानंतर हे आहे अडुळसा, हे आहे झाड पानफुटी, हे कोरफडचं झाड आणि त्याच्याच मागे आहे हे गोकर्ण. हे पनवेलचं झाड आपण ज्याला बोलतो, त्याच्यात मागे हे कोकमाचं झाड. प्रत्येक झाडाचं नाव आणि त्याचे औषधी उपयोग दोन्हीही इथे माहिती लावलेली आहे. कुठल्या झाडाचा कुठल्या रोगासाठी उपयोग होतो ते सुद्धा इथे दिलेलं आहे. हे आहे लिंबूचं झाड, त्याच्याच खाली हे आहे कापूर, मारवा, वेखंड, पुदिना आणि गवती चहा. हे गार्लिक वाईन, लसूण वेलीचं झाड. कढीपत्ता आणि त्याच्याच बाजूला हे आहे तमालपत्र, जे मसाल्यामध्ये वगैरे सुद्धा आपण वापरतो. मित्रांनो हा फ्लॉवर फेस्टिवल बघून झाल्यानंतर या साईडला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल बघायला भेटत आहेत. यामध्ये पेस्ट कंट्रोलपासून नर्सरी, त्याच्यानंतर विविध प्रकारची औषधी झाडं जी आहेत ती सर्व इथे विकायला ठेवली आहेत. मंडळी फायनली आमचा हा फ्लावर शो बघून झाला आहे. वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे, फुलझाडे सर्व आपण इकडे बघितली, त्यासोबत औषधी वनस्पती, प्रत्येक वनस्पतीचे उपयोग नक्की कशावर त्याचा उपयोग होतो ते सर्व माहिती आपण बघितली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.